प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सकाळी तुम्हाला सलाम. आजच्या सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्वजण आशीर्वादित असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आणि अपेक्षा आहे आणि प्रार्थना आहे. या आजच्या सकाळी आपण सुंदरशा वचनानं आशीर्वादित होऊया. आजच्या सकाळच्या मननासाठी मी जे वचन निवडलेलं आहे स्तोत्रसंहिता 27 अध्याय आणि पहिलं वचन, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. प्रियजनांनो, दावीद राजाने लिहिलेले सुंदरसं वचन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार आहे आणि त्या वचनानं आपण आशीर्वादित होणार आहे अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. बायबलमधील हे वचन विश्वासाचे एक शक्तिशाली विधान आहे. या वचनात दावीद राजा घोषणा करतो किंवा घोषित करतो की देव त्याचा प्रकाश तारणानी त्याची शक्ती आहे. म्हणजेच देव मार्गदर्शन देणारा असा देव आहे. परमेश्वर मार्गदर्शन देतो, संकटातून सोडवतो आणि आपल्या जीवनातील कोणत्याही शत्रूवर मात करण्यासाठी तो शक्ती पुरवतो. देवाच्या संरक्षणात्मक उपस्थितीमुळे दावीद महत्वाचा प्रश्न विचारतो. त्याला माहित आहे की देवाची उपस्थिती माझ्या बरोबर आहे, परमेश्वर माझ्या संगती आहे. म्हणून तो एक अत्यंत सामर्थ्यानं भरलेला प्रश्न विचारतो, जो प्रश्न आज प्रत्येक विश्वासकाचा पाहिजे. त्याला माहित आहे की देव त्याच्या बरोबर आहे, म्हणून तो म्हणतो मी कोणाचे भय बाळगू. माझ्या प्रियजनांनो, प्रत्येक विश्वासक ज्यावेळेस अडचणीत येतात, त्यांना भीती वाटते, त्यांनी सामर्थ्यानं हा प्रश्न विचारावा किंवा बोलावा की मी कोणाचे भय बाळगू. या प्रश्नानं सैतानाचे कापरे भरल्याशिवाय त्याला थरथर काप उठल्याशिवाय राहणार नाही. कारण विश्वासक म्हणत आहे, देवाच्या सामर्थ्यानं म्हणत आहे मी कोणाचे भय धरू. दावीद राजा या वचनात तेच म्हणत आहे. तो अगदी ठामपणे असा दावा करतो की प्रभूवरील त्याचा विश्वास त्याला अंतर्गत म्हणजे आतून किंवा बाहेरून कोणत्याही धोक्याला तोंड देताना आत्मविश्वासू आणि निर्भय बनवतो. वाव, प्रेज लॉर्ड. किती सुंदर वचन आहे. या वचनाचे काही प्रमुख पैलू आपण पाहणार आहोत. देव प्रकाशासारखा आहे असं या वचनात म्हणण्यात आलेलं आहे. ज्याच्यावर तुम्ही आज विश्वास ठेवत आहात तो स्वतः एक प्रकाश असा आहे. म्हणून स्वतः प्रकाश असलेला देव त्याच्या भक्तांचे मार्ग प्रकाशित करतो, गोंधळ दूर करतो आणि त्यांच्या जीवनातील अडचणींमधून त्यांना मार्ग दाखवतो. म्हणून ज्या पण वेळेस माणसाच्या विश्वासकाच्या जीवनामध्ये अडचणी येतात, त्यावेळेस त्याला अंधार समोर दिसतो. त्याच्या जीवनात संपूर्ण त्याला काय करावं कळत नाही आणि संपूर्ण अंधार त्याच्या जीवनात ज्यावेळेस असतो, प्रभूचं वचन म्हणतं की परमेश्वर माझा प्रकाश आहे. दावीद राजा शुअर आहे. माझ्या प्रियजनांनो, खरंच प्रभू प्रकाश आहे. समस्या सर्वांनाच आहेत प्रियजनांनो. जग धोक्याने भरलेलं आहे. तुमच्या चौबाजूनी धोका आणि संकटे अजून पसरलेली आहे. परंतु देव त्या सर्व धोक्यापासून आणि संकटापासून तुम्हाला बचाव आणि सुटका प्रदान करतो, संरक्षण आणि आशा देतो. कारण तो सामर्थ्यशाली आहे आणि तो प्रकाश आहे. देव सामर्थ्यशाली आहे. देव हा शारीरिक आणि आध्यात्मिक शक्तींचा स्रोत आहे. त्याच्या भक्तांच्यासाठी तो शारीरिक आणि आध्यात्मिक शक्तींचा स्रोत आहे, जो कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी त्याच्या विश्वासू भक्तांना सहनशक्ती आणि चिकाटी देतो. परमेश्वराचा भक्त संकटामध्ये जरी असला तरी टिकून राहण्यासाठी आणि त्याचा बिमोड न होण्यासाठी प्रभू त्याला आध्यात्मिक शक्ती आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी तो त्याच्या बरोबर उभा राहतो. तो त्याला सहनशक्ती देतो आणि त्या संकटात टिकून राहण्यासाठी चिकाटी सुद्धा पुरवतो. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की देवाच्या उपस्थितीत त्याचा भक्त निर्भय आहे. त्याला भीती वाटत नाही, त्याला भिण्याचं कारण नाही. ज्या देवाने तुम्हाला निवडले आहे तो देव इतका बलवान आणि संरक्षक असल्याने कोणत्याही शत्रूला किंवा परिस्थितीला घाबरण्याची त्याच्या भक्ताला गरज नाही. कारण सर्व परिस्थितीत तुमच्या बरोबर तुमचा देव आहे.
म्हणजेच देवाचं सामर्थ्य आणि देवाचा सहवास तुम्हाला जर आहे, तर दाविदाप्रमाणे तुम्ही आणि मी म्हणू शकतो की मी कोणाची भीती बाळगू. देवाचं अद्भुत सामर्थ्य आहे प्रियजनांनो. तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवलेला आहे, ज्या परमेश्वराची तुम्ही भक्ती करत आहात, तो परमेश्वर सामर्थ्यानं भरलेला आहे. स्तोत्र संहिता 135 अध्याय 6 वचन असं म्हणतं, परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाश व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयात करतो. किती सुंदर वचन आहे. परमेश्वराला जे काही बरे वाटतं ते सर्व काही तो पृथ्वीवर, समुद्रात, आकाशात, सर्व ठिकाणी त्याला जे बरं वाटतं ते तो करतो. यिर्मयाचं पुस्तक 32 अध्याय 17 वचन देवाच्या सामर्थ्याबद्दल असं म्हणतं, आहा प्रभू परमेश्वर पहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या भाऊने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तुला अवघड असे काही नाही, कोणतीच गोष्ट अवघड नाही. ज्या समस्येतून, ज्या वाईटातून तुम्ही जात आहात, तिला दूर करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे, त्याला अवघड नाही. उत्पत्तीचं पुस्तक 17 अध्याय 1 वचन खूप महत्वाचं आहे. अब्राहम, नॉट अब्राम, अब्राम, कारण त्याचं नाव अजून अब्राम व्हायचं होतं तेव्हा तो अब्राम होता 17व्या अध्यायामध्ये. आणि अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. पुढचं मी बघतो काय असेल ते देवाचं वचन या ठिकाणी म्हणतो. परमेश्वर म्हणतो की अब्रामा, तुला घाबरण्याचं कारण नाही. अब्रामा, मी तुझ्या बरोबर आहे, तुला भीतीचं कारण नाही. मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे विसरू नकोस, तू माझ्या नजरेमध्ये आहेस हे विसरू नकोस. मनात फक्त एवढं वागून चाल आणि सात्विकपणे राहा, म्हणजे मी तुझ्या बरोबर असल्याचा अनुभव तुला सदैव येत राहील. प्रियजनांनो, देवाच्या भक्तांनो, देवाचं सामर्थ्य अद्भुत आहे, ते तुम्हाला संरक्षण देण्यास समर्थ आहे. हे वचन विश्वासणाऱ्यांना देवाच्या सामर्थ्यात आणि उपस्थितीत धैर्य आणि आत्मविश्वास मिळविण्यास प्रोत्साहित करते. भीती, चिंता किंवा अनिश्चिततेचा सामना करताना हे वचन आपल्याला प्रभूवर आपला विश्वास केंद्रित करण्याची आठवण करून देते, कारण तोच आपला अंतिम सुरक्षा आणि रक्षक आहे. हे जाणून आम्ही त्याच्यावर सतत विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही आमची भिस्त त्याच्यावर ठेवूया. देव तुमच्या सर्व मार्गात तुमचा प्रकाश आणि तुमचा रक्षक असो आणि तुम्हाला कोणतीही परिस्थिती भयभीत न करो, अशी माझी देवाजवळ आजच्या सकाळी तुम्हासाठी प्रार्थना आहे. आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. पुन्हा एक वार या सकाळच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.